फक्त नवल करताना मुजा होतो अरे आठवता मुझे म्हणतो काय आहे रे अरे बेटा मना खाले न दिवा पाय तो तू तालुका घ्या तुम्ही ऐकून म्हणून काय सांगितले बरं सांगा बरं तेरड्या पाटीलच्या ठिकाणी असतात त्याच्या दैवामध्ये आणि दैवायुगाने त्याच्या दैवामध्ये एक चित्र असताना असताना म्हणून त्याची एक तरी काय सांगितली बरं महिन्याचा बाळ वाहून त्याची माता रे पावली मारण आणि राहत असताना म्हणून 7 महिन्याचा असताना त्याची माता आणि माता मरण पावली आणि काही दिवसात माऊली दिवस गेला आणि गेल्या बरोबर गावातील मंडळी आणि त्या तेरल्या पाटलाला समजावू लागले की तू दुसरे लग्न करायला पाहिजे आणि तुझ्याकडनं या बाळाचा काही संभव होणार नाही आणि घरामध्ये श्रीशिवाय शोभा नाही आणि अशा गावातले मंडळी त्या पाटलाला समजावू लागले आणि सांगितल्यानंतर त्या पाटलाने म्हणून काय केले त्या हो बाळाला सावकाही करून आणले आणि आणल्या बरोबर दिवसा मागून दिवस गेले हो त्या ठिकाणी काय हकीकत तरी काय सांगितली 7 वर्षाचा तो बाळ झाला झाल्या बरोबर आणि म्हणून इकडे पित्याने विचार केला आणि तो तरी कसा आणि आपला मुलगा शाळेत जाण्यासारखा आणि याचे नाव दाखल केले पाहिजे आणि म्हणून त्याचे नाव शाळेत दाखल केले हो आणि बाळ नित्यनेमाने शाळेत जाऊ लागला आणि म्हणून आणि तो एक दिवस विचारला तो काळोख आणि तो तरी कसा असे सांगितले पाहिजे. आणि सांगा बरं साधू वाजेचा टाईम वाहून बाळ शाळेत गेला गेला चालून
नित्य नेमाने आणि शाळेत गेल्यानंतर आणि त्या काही वेळ गेल्याबरोबर 3 तासानंतर आणि ती शाळा सुटली हो. म्हणून आणि घरी अशी आला आणि आला बरोबर आया म्हणे मातोश्री आणि मला मागं आणि फार जोराची भूक लागलेली आहे तुम्हाला तावडीत घेऊन जायला पाहिजे. असे सांगितल्या त्या बरोबर मातेने बाळाचा शब्द ऐकला मनामध्ये विचार केला हो कशा की प्रकारे आता आलेली संधी गमवू नये म्हणून तरी कारण की मित्रा, याचे पिता घरी नाही हो आता आपण संधी ही साधली पाहिजे म्हणून त्या बाळाला सांगितले हो की आपले तुझे पिता या शेतामध्ये गेलेले त्या आहे ठिकाणी आपण दोघं मिळून जाऊ. आणि तिघं मिळून त्या ठिकाणी भोजन करू आणि त्या बाळाला सुद्धा आनंद झाला. हो आनंद झाला मातेला होकार दिला आणि सांगा पाहू काय केले व जावत्र